देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधोनी पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भार त्यांचा वाहियाला देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी जनी म्हणे भक्तांसाठी जनी म्हणे भक्तांसाठी वेळा झाला जग जेठी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरिकाय दातुन मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगं करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संता प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ हे मंगल भवन मंगलहारी द्रववशु दशरथ अजिर बिहारी कहे विभीषण सुनो हनुमंता राम कृपा बिन मिले नहीं संता राम सिया राम जय जय राम 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 माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसा द्याय प्रेम काही काळ ऐसा द्याय प्रेम काही काळ ऐसे द्याय प्रेम काही काळ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधोनी पाहे देव नटला नाना परी
भरोनी उरला चराचरी आनंद कंद सच्चिदानंद घन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आपणा सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवलाय ते विश्व संत पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लाडके निकटचे जवळचे असलेले भक्त संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या दरबारामध्ये दासीच्या नाम मोलकर्णीच्या रूपाने दोन्ही भांडे करणारी आमचे संत जनाबाई या संत जनाबाईंनी लिहिलेला परंतु नामदेव महाराजांचा असलेला 4 चरणांचा सुंदर असा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग लिहिलाय जनाबाईंनी. परंतु मी नामदेव महाराजांचा म्हटलो आपणा सर्वांना शंका येईल की इकडे जने म्हणे म्हणताय आणि पुन्हा नामदेव महाराजांचा अभंग कशावरून म्हणता. त्याचं कारण असं आहे लीला जनाबाईंनी परंतु संकल्पना नामदेव महाराजांची. महाराज संकल्पना नेमकी त्याचं कारण सांगतो तुम्हाला. नामदेव महाराजांचा आणि अभंगाचा अर्थार्थी काही एक संबंध नाही परंतु संकल्पना नामदेव महाराजांची आहे. जशी बारकाने तुम्हाला एक उदाहरण द्यायचं ठरलं तर एक खेडगाव आहे. कुठल्याही प्रकारची सुविधा नसलेलं गाव परंतु परमार्थिक क्षेत्रात परिसरात पंचक्रोशीमध्ये 1 नंबर असलेलं गाव. जुन्या काळातला सप्ताह असल्यामुळे मंडप दिला जायचा. गोकुळ अष्टमीचा प्रेड होता. श्रावण महिना धोधो धोधो पाऊस पडायचा. पाऊस पडत असल्यामुळे गावात चिखल व्हायचा. मंडपात चिखल व्हायचा. दिवसभर शेतकरी वर्गातली लोक दमून आलेली असायची. पुन्हा संध्याकाळी चिखल तोडवीत कीर्तनाला जायचं. लोकांना कंटाळा यायचा. कालांतराने सप्ताहाला पब्लिक कमी पडू लागलं. बऱ्याच वर्षाचा जुना सप्ताह परंतु गावातल्या बऱ्याचशा लोकांनी थोडासा विचार केला आणि कालांतराने पंचवार्षिक इलेक्शनमध्ये 25च्या पुढची आणि 35च्या आतली यंग पोरं निवडून आली तर आली. त्यातली 3-4 पोरं माळकरी होती. माळकरी प्लस बाकीची दुसरी. त्या सगळ्यांनी एकच विचार केला की आपलं गाव परमार्थिक क्षेत्रात 1 नंबरला असून सुद्धा आपल्या गावाला आता सप्ताह मोडीत आलेला आहे. या सप्ताहासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग सप्ताह नेमका पब्लिक का कमी पडले याचा विचार त्या सगळ्यांनी केला आणि ग्रामसभा बोलवली आणि ग्रामसभेमध्ये एक ठराव पास केला का आपण आपल्या गावात सप्ताहाला पब्लिक कमी का येतं त्याचं नेमकं कारण आहे का चिखल होतं. शेतकरी वर्गातली लोक दमलेली असतात. गावात जेणेकरून चांगले रोड असावेत. मंडपात चिखल होऊ नये. मग पब्लिक सहजासहजी कीर्तनाला येईल म्हणून त्या सभेमध्ये एक ठराव पास केला गेला. ठराव असा पास झाला का आपल्या गावात कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. एकमताने ठराव पास झाला. ठराव ग्रामसेवकाकडे दिला गेला. ग्रामसेवकाने वरती पाठवला. 10% रक्कम लोकवर्गणीतली जमा केली. ती वरती पाठवली. ग्रँड मंजूर झाला. चेक बँकेत आला. ग्रामसेवकाने सरपंचाला सांगितलं सरपंच साहेब आपलं ग्रँड मंजूर झालेलं आहे. सुंदर असा एक कॉन्ट्रॅक्टर पाहिला. नशिबाने कॉन्ट्रॅक्टरही माळकरी मिळाला. कॉन्ट्रॅक्टर शक्यतो माळकरी मिळतच नाही पण नशिबाने मिळाला तर मिळाला. त्याला 15 दिवसाची अवधी मिळाली कारण की सप्ताह 15 दिवसावर आला होता. ग्रामस्थाने सांगितलं कॉन्ट्रॅक्टर साहेब 15 दिवसात जर तुम्ही आमच्या गावात रोड कॉन्क्रिटीकरण करून देत असाल तर कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला. कॉन्ट्रॅक्टरने कबूल केलं. धार्मिक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे अगदी डे नाईट काम करून त्याने 10 ते 12 दिवसात गावात चिकणे ब्लूक रोड केले आणि पुढं सप्ताहाला महाराज त्या रोडमुळे असं गेट ऑफ आलं. असं पब्लिक वाढलं का मंडपाच्या बाहेर लोक बसू लागली. मंडपाच्या बाहेर लोक बसत असल्यामुळे कीर्तनकारही रंगून जायचा. भक्ती रसात ओले चिंब श्रोते करू लागले. 7 दिवस सप्ताह पार पडला. 7व्या दिवशी काही ज्येष्ठ नागरिक संघटनेतली मंडळी पुढे बसली होती. त्यांनी 2 बोटाची चिठ्ठी लिहिली सप्ताह कमिटीला. ए बाबा एक काम करा आपण एवढे दिवस सप्ताहाला पूर्व स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत असून देखील आपण सप्ताह पूर्ववत आणू शकलो नाही. परंतु आता निवडून आलेली पंचवार्षिक बॉडी फार चांगली असल्यामुळे त्यांनी उत्कृष्ट काम केल्यामुळे उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनकार महाराजांच्या हस्ते तेवढा त्यांचा एक सत्कार करा.
वाटल्यास तुम्हाला तुमच्याकडे नाही ते एक शाल आणि एक श्रीफळ, वाटल्यास आमच्या संघटनेतले पैसे घ्या, पण त्यांचा सत्कार करा. सप्ताह कमिटीने त्यांची विनंती मान्य केली. दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनकार महाराजांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा सत्कार पुकारला. यावेळेस निवडून आलेल्या पंचवार्षिक बॉडीने उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचा यथासांग सत्कार होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मग नेमका ग्रामपंचायतीचा कोण सत्कार घेण्यासाठी पुढे येईल? अर्थात सरपंच. वास्तविक पाहता सरपंचाचा आणि रोडचा काही एक संबंध नाही. सरपंचाचा जर म्हणावं तर सरपंच खडी घेऊन आला नाही, सरपंचाने सिमेंट आणलं नाही, सरपंच माल कालवायला गेला नाही. बरं, पैसा सरपंचाचा नाही, ते बी सरपंच इकडचं सांगत नाही, आमच्या तिकडचा. कारण की सरपंच जर चांगला असला तर बरं, नाही तर शासनाकडून 3% आणि पुन्हा कॉन्ट्रॅक्टरकडून 3%. पण सरपंच तो चांगला असल्यामुळे असू द्या, पण तरी सुद्धा सरपंचाचा आणि रोडचा काही एक संबंध नाही. पण सत्कार कोणाचा? अर्थात सरपंचाचाच. त्याचं कारण असं आहे, जर सरपंचाने ठरावच पास केला नसता, कॉन्ट्रॅक्टर आला नसता, मजूर आले नसते आणि कुठल्याच प्रकारचा ठराव झाला नसता, तर कोणीच आलं नसतं, रोड झाले नसते. परंतु ज्या अर्थी सरपंचाचा ठराव म्हणून अर्थार्थी संबंध नसून देखील जसा सत्कार सरपंचाचा, तसा आजच्या अभंगाचा आणि नामदेव महाराजांचा अर्थार्थी काही एक संबंध नसताना देखील अभंग नामदेव महाराजांचा. त्याचं कारण असं आहे, बारका बाबा तुम्ही, संकल्पना नामदेव महाराज नेमकी संकल्पना कशी हो सांगतो तुम्हाला. एकदा आमचे संत मंडळी अशी एकत्रित बसले आणि संत मंडळी एकत्रित बसल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली. अर्थात चर्चा, माणसं एकत्रित आले का चर्चा होते. जनसमुदाय एकत्रित येणे म्हणजे चर्चा होणे. चर्चा त्यांची सुरू असताना मग नेमकी सामान्य माणसांसारखी संतांची चर्चा नसणार. संतांची चर्चा ही भगवंताबद्दलची असते. संतही मानवाबद्दल चर्चा करतच नाहीत. त्यांना माहिती आहे, मानवाबद्दल चांगली चर्चा केली तरी दोष लागण्याची शक्यता आहे आणि वाईट चर्चा केली तरी दोष लागण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे, माणूस हा कधी बिघडेल याचा भरोसा नाही. 60,000 वर्ष झाडाचा पाला वरबडून खाणारे आमचे विश्वामित्र शेवट बिघडले. आयुष्यभर पाप करणारा राजा मेळा, शेवट भगवंताने विमान पाठवलं. आयुष्यभर वाल्या कोळ्यासारखं पाप करणारा माणूस शेवटी त्याचा विजय झाला. हे संतांना चांगलं माहीत असल्यामुळे ते मानवाबद्दल चर्चा करत नाही, ते भगवंताबद्दल बोलतात. बोलण्याची नाही. आता देवाविन काही निंदा अथवा स्तुती देवाची करावी. कीर्ती मानवाची वर्णू नये, कीर्ती मानवाची वर्णू नये. करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. का? मानवाचं खरंच नाही, त्याच्यामुळे चर्चा भगवंताबद्दलची निघाली. आणि भगवंताची चर्चाच का संतांना आवडते? प्रसंग जर आला तर संतांना जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, एवढा देव आवडतो. का? विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावड्या जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावड्या जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. आमच्या संत मंडळीला भगवान परमात्मा आवडत असल्यामुळे चर्चा भगवंताबद्दलची निघाली. भगवंताची चर्चा चालता 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 तशीच चर्चा पुढे संतांवर गेली आणि संतांच्या त्या चर्चेमध्ये आमचे नामदेव महाराज सामील होते. नामदेव महाराजांच्या कानावर ते शब्द गेले. संतांची चर्चा ही वाल्या कोळ्याबद्दल निघाली.
वाल्या कोळ्याबद्दल निघाली असताना काय चर्चा ऐकली हो? कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी. कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण. रामायण प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर लिहिलं गेलं. आणि ते बी छोटासा ग्रंथ नाही, 100 कोटी श्लोकांचा. शतकोटी तुझे, हो 100 कोटी अभंग लिहिले गेले. चंद्रभागे तिरी ऐकिल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. नामदेव महाराजांच्या कानावर हे शब्द गेल्याबरोबर नामदेव महाराजांची तडपायची आग मस्तकात गेली. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं का मी देवाच्या जवळ राहून, देवाची भक्ती करून, भगवान परमात्म्याला आंघोळ घालणारा मी, नैवेद्य दाखवणारा मी, कपडे परिधान करणारा मी, भगवान परमात्म्याचे आणि माझे एवढे निकटचे संबंध असून देखील आजपर्यंत मी भगवंताचं एकही अक्षर लिहू शकलो नाही. आणि एवढा पाप करणारा हा वाल्या कोळी. परंतु भगवान प्रभू रामचंद्राला जन्माला येण्याच्या अगोदर 100 कोटी श्लोकांमध्ये रामायण लिहिलं. नामदेव महाराजांनी ती सभा त्याग केली आणि देवळात गेले. देवळात गेल्यावर भगवान परमात्म्याकडे हात केला आणि सांगितलं, हे भगवंता, वरून गोड बोलतो आणि खाली पाय दाबतोस नाही रे देवा. मला वाटलं होता का तू सगळ्यांकडे समदृष्टीने पाहतोस, पण नाही देवा, तू भेद करतोस भेद. काही काम करायचं असलं का मला हाक मारतो, गप्पा मारायचं असलं का मला बोलून घेतो, तुला नैवेद्य मी दाखवतो, तुला कोणता पदार्थ आवडतो भगवंता ही मला माहिती आहे. एवढा निकटचा संबंध असून देखील तू माझ्या बरोबर काळ्या बाजाराने वागला. देवा, तुझ्यापेक्षा राजकारणी पुढारी परवडले. भगवंता, तुला माहित नसेल, काही काही माणसं अशी असतात, फिरतात एकाच्या गाडीत, चहा पितात दुसऱ्याचा, चिवडा खातात तिसऱ्याचा आणि निवडून येतो चौथा. परंतु भगवंता, तू त्यांच्यापेक्षा कमीत कमी ते ओळखू येतात का कोणाच्या गाडीत फिरला होता, कोणाचा चहा पिला होता, पण तू माझ्याशी गोड बोलतो आणि पुन्हा वरून खाली पाय दाबतो. एका भाषेत सांगू का देवा, तू जेवढा वरून काढा तेवढा पोटात. अरे नामदेवा, झालं काय, का बरं बाबा मला एवढा बोलतोस? नामदेव महाराजांनी सांगितलं, भगवंता, बोलण्याचं कारण एकच आहे. एवढा पाप करणारा तो वाल्या कोळी, परंतु त्याच्या जीवनामध्ये 100 कोटी श्लोकांचं रामायण तुम्ही लिहून घेतलं. माझ्या जीवनात अजून एवढ्या जवळ असून एकही अक्षर नाही. तेव्हा भगवंता, इथून पुढे तुमच्या सल्ल्याने मी कोणतंच काम करणार नाही. इथून पुढे मी माझ्या पद्धतीचं जीवन जगेल. आणि तुम्हाला काय वाटतं भगवंता, मी तुमचं काही लिहू शकत नाही? मी माझ्या जीवनातलं काही करिअर करू शकत नाही? एकाच भाषेत सांगतो तुम्हाला, माझी प्रतिज्ञा तुम्ही ऐका. शतकोटी तुझे करीन अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग. म्हणे पांडुरंग ऐक नाम्या, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. शतकोटी तुझे करीन अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग. ओ शतकोटी तुझे करीन अभंग. म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंग लिहिन म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने नामदेव महाराजांचं तोंड दाबलं. सांगितलं, नामदेवा, अरे बाबा काम करू नको. ज्या टायमाला वाल्या कोळ्याने रामायण लिहिलं त्या टायमाला आयुष्य मर्यादा भरपूर होती, आता थोडी आहे. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. आता थोडं आयुष्य आहे बाबा. पूर्वी पाणी खरोखर पाहतो तुम्ही, पूर्वी मानवाला कमीत कमी 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं, किमान 1 लाख वर्ष. प्रत्येक युगामध्ये 1-1 शून्याने कमी होत गेलं.
कृतायुगामध्ये 1,00,000 वर्ष, त्याच्यानंतर त्रेतायुगाला प्रभू रामचंद्रांचा काळ, त्या प्रभू रामचंद्रांच्या काळामध्ये 1 शून्य कमी झाला 10,000. पुन्हा भगवान श्रीकृष्णाचा काळ द्वापार युग आला, 1 शून्य गेला 1,000. त्याच्यानंतर कलियुग आला आणि 100 वर्ष. अजून भगवंताच्या 10 अवतारापैकी 1 अवतार व्हायचा राहिला, 9च अवतार झालेले आहेत. अजून जर 1 अवतार झाला आणि जर या 100रातून सुद्धा जर एखादा शून्य गेला तर 5वीतच गो. 10वीचं बोर्ड नको, 12वीची परीक्षा नको, लालगण नको, काळागण नको, साखरपुडा नको. 2 पंचवार्षिक मध्ये ओके. परंतु आता तसं होणार नाही. त्याचं कारण असं आहे, 100 वर्ष जे दिलेत मानवासाठी फायनल आहे. आता 100 वर्षातच वरती भोगायला जायला लागत नाही. जे करणार आहात तुम्ही ते तुम्हाला मृत्यू लोकातच करावं लागणार. जे भोगायचं इथंच भोगावं लागणार आहे. बारकाने पहा तुम्ही, आमचे संत सांगतात, एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, इथेच कर तू इथेच भर तू, रडशील जन्मभर रे वेड्या, रडशील जन्मभर रे वेड्या, रडशील जन्मभर. हवे असं तुला सर्व मिळेल रे, बाजार हा खुला, एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, इथेच कर तू इथेच भर तू, रडशील जन्मभर. आयुष्यभर रडावं लागेल. कारण की 100च वर्ष आहे. या 100 वर्षामध्ये जेवढं आपणाला चांगलं काही करता येईल ते न करता आपण या जगाच्या बाजारात दुसरंच काहीतरी घेतो आणि मग आयुष्यभर रडण्याची वेळ येते. बारकाने पाहणं, 100 वर्षात तरी कुटाने सोडतात का लोक? कोणी खडी खातं, कोणी वाळू खातं, कोणी डांबर खातं, कोणी स्टॅम्प पेपर खातं, कोणी चारा खातं, कोणी युरिया खातं. महाराज काही काही गावात ग्रामपंचायतीने संडाशी सुद्धा खाल्ल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. बारका बाबा, म्हणून आमचे संत 100 वर्ष आयुष्य आहे. महाराज या 100च वर्षामध्ये भगवंता मी तुझे 100 कोटी अभंग लिहेल. नामदेवा शक्य नाही बाबा. नामदेव महाराजांनी सांगितलं, भगवंता माझी प्रतिज्ञा आता झालेली आहे, 100 कोटी अभंग लिहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि तुला काय वाटतं भगवंता? अरे 100 वर्षाचं जरी आयुष्य असलं पण पूर्वीसारखी लोक नाही. पूर्वी 1,00,000 वर्षाचं आयुष्य असून सुद्धा भगवत प्राप्ती बऱ्याच लोकांना झाली नाही. परंतु आमच्या या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा आमच्या काही संत मंडळींनी ताबडतोब कमी आयुष्यामध्ये तुझी प्राप्ती करून घेतलेली आहे. देवा, आमच्या ज्ञानोबरायांचं उदाहरण पहा. वयाच्या 16व्या वर्षी संपूर्ण जगताला ज्ञानाचे धडे शिकवून 22व्या वर्षी आपल्या दामाला निघून गेले. बारका बापा, तुला काय वाटतं भगवंता? 100 वर्ष कमी झालं वाटतं? 100च वर्षामध्ये. परंतु तुझी 100 कोटी अभंगांची प्रतिज्ञा मी माझी पूर्ण करणार आहे. तुला वाटून देऊ नको. आणि तसं तर झालंच नाही देवा. तुला माझा स्वभाव माहिती आहे. हो, मी काय करणार माहिती आहे देवा? जिव्हा उतरीन तुझं पुढे, जिव्हा उतरीन तुझं पुढे, नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, नामा म्हणे माझे 100 कोटी अभंग पूर्ण झाले नाही, मी माझी जीभ कापणार आणि तुझ्या पुढे ठेवणार. भगवंतालाही काळजी पडली महाराज. कारण की कार्यकर्ता महत्वाचा आहे. कोणत्याही क्षेत्रात कार्यकर्त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. परमार्थ असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, कोणतंही क्षेत्र हे कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं. आता कीर्तन झालं, कीर्तन हे कार्यकर्त्यावर महत्वाचं आहे.
हेही कार्यकर्ते आहेत. यातलं कोणीच नसलं तर आपण कीर्तन करू शकत नाही. तुम्ही नसला तर आम्ही बोलू शकत नाही. गायक वादकांवर कीर्तन अवलंबून ही सगळी कार्यकर्ते मंडळी आहेत. आणि पुन्हा यांच्यावर नियोजक एक कार्यकर्ते मंडळ म्हणजे सप्ताहाचं आयोजन करणारे कार्यकर्ते मंडळ. राजकारणात सुद्धा तसं, ज्याला कार्यकर्ता सांभाळता आला तो खरा राजकारणी. बारकाईने पहा तुम्ही, पक्षाचं नाव सांगत नाही, XYZ. 2 वर्षापूर्वी एका पक्षातला एकच कार्यकर्ता फुटला होता. एकच महत्वाचा कार्यकर्ता. एकच कार्यकर्ता गेला, पण महाराज त्या कार्यकर्त्याने जवळजवळ 80% पक्ष भुईसपाट केला होता. आमदार फुटत नव्हते तर दम देऊ देऊ फोडत होता. पुन्हा मुंबईवाल्यांनी कृपा केली आणि पुन्हा पक्षाची घडी बसली. कार्यकर्ता लक्षात आला असेल तुमच्या. विठ्ठल 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 एकच कार्यकर्ता. मग सामान्य कार्यकर्ता जर एवढी क्रिया करू शकतो, भगवान परमात्म्याचा जवळचा कार्यकर्ता होता, आंघोळ घालणारा होता, कपडे परिधान करणारा होता, जीव घालणारा होता. भगवंताला काळजी वाटली, जर नामदेवाने जीभ कापली, मला कोण जीव घालणार, माझ्याबरोबर कोण गप्पा मारणार, म्हणून भगवान परमात्मा वाळवंटामध्ये वेड्यासारखे हिंडू लागले. देवाच्या लक्षात आलं, जर सरस्वतीवर हे काम सोपवलं तर सरस्वती माता अगदी आनंदाने पार पाडतील. म्हणून सरस्वती मातेला पाचारण केलं गेलं. सरस्वती माता आल्या, हात जोडला, भगवंता काय आज्ञा आहे सांगा. भगवंताने सांगितलं, नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसा. सारजेशी सांगे हरी भीमा तिरी, जाऊनी बैस जिभेवरी, नामयाच्या नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसा. सरस्वती माता गेल्या, नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसल्या. नामदेव महाराजांनी लेखणी उचलली, अभंग लिहायला सुरुवात झाली. बरेचसे अभंग लिहून झाले. भगवंताच्या लक्षात आलं, नामदेवाने कितीही अभंग लिहिले तरी ते शक्य होणार नाही. देवळात गर्दी कमी असली, दुपारच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला भगवान परमात्मा विटेवरून खाली उतरत होते आणि खाली उतरल्यानंतर दामाजी शेट्टींच्या घरी जायचे. नामदेव महाराजांच्या समवेत बसायचे. लेखणी उचलली आणि नामदेव महाराजांना अभंग लिहिण्यासाठी भगवंताने अक्षरशः मदत केली. देवाने बरेचसे अभंग लिहिले. देवाच्या लक्षात आलं का नामदेव प्लस मी, आम्ही दोघांनी कितीही अभंग लिहिले तरी 100 कोटी अभंग पूर्ण होणार नाहीत. म्हणून भगवान परमात्म्याच्या मात्र सई अभंग लिहित असताना सई मात्र भगवान परमात्मा स्वतःची करत नव्हते, नामदेव महाराजांची करत होते. बारकाईने नामदेव महाराजांच्या गाथ्यात बरीच अभंग देवाने लिहिलेले आहेत, परंतु सई नामदेव महाराजांची असल्यामुळे अभंग देवाचा कोणता आहे आणि नामदेव महाराजांचा कोणता आहे. पुन्हा देवाच्या लक्षात आलं का शक्यच होणार नाही. म्हणून नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये जेवढी लोक होती त्या सगळ्यांना बुद्धी दिली. सगळ्यांनी लेखण्या उचलल्या. नामदेव महाराजांसकट नामदेव महाराजांच्या कुटुंबात एकूण 14 लोक होती. कोण कोण होती ऐकायची का तुम्हाला? राजाई गोनाई दोघी सासू सुना, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामाना बजाना बापले का, दामाना बजाना बापले. ए नारा विठा गोंदा माझा हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी, दामाना मजाना बापले का, दामाना मजाना बापले. ओ नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र. पुन्हा लाडाई लिंबाई यसाई साखराई या 4 सुना होत्या महाराज. जनाबाई सकट जर मोजले तर 14 लोक होते. सगळ्यांनी लेखण्या उचलल्या. प्रत्येकाने अभंग लिहायला सुरुवात केली. खाली सया मात्र आपापले करत होते. नारा म्हणे, विठा म्हणे, गोंदा म्हणे, महादा म्हणे, लाडाई म्हणे, यसाई म्हणे, साखराई म्हणे, लिंबाई म्हणे. आणि खाली आमच्या जनाबाईंनी महाराज 2 प्रकारचे अभंग लिहिले. कोणते कोणते 2 प्रकारचे? जनी म्हणे आणि दासी जनी म्हणे. असे 2 प्रकारचे अभंग आमच्या संत जनाबाईंनी लिहिले. त्यातला हा 4 चरणांचा अभंग आहे म्हणून जनी म्हणे, परंतु संकल्प नामदेव महाराजांचा म्हणून अभंग नामदेव महाराजांचा म्हटला.
तरी वावगं ठरणार नाही. विठ्ठल म्हणून आजच्या कीर्तनाला निवडलेला अभंग हा जनाबाईंचा आहे. पण मात्र संकल्प नामदेव, आता जनाबाई उठल्या सुटल्या देव आहे देव असं तर काही घडलं नसेल. मग नेमका जनाबाईंनी अभंग का लिहिला? देव आहे कोणीतरी विचारल्याशिवाय म्हटलं असेल का? मग जनाबाईंच्या जीवनातला प्रसंग सांगतो. 750 पावणे 800 वर्षापूर्वी पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये आमची संत एकत्रित आली. एकत्रित आल्याच्या नंतर संतांची चर्चा सुरू झाली. संत एकत्रित आले का वेळोवेळी चर्चा होत असते. संत एकत्रित आल्यावर चर्चा सुरू झाली. चर्चा आता निघाली मात्र त्या बाकीच्या युगांबद्दल, का बाबा बाकीच्या युगांमध्ये आयुष्य भरपूर होतं. आयुष्य भरपूर असल्यामुळं लोक भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय मरत नव्हते. आता आयुष्य कमी आहे आणि पुन्हा त्यातल्या त्यात भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधनं मात्र तेवढीची तशीची तशी आहे. पूर्वी पहा तुम्ही, लाख वर्ष आयुष्य होतं. काही लोक तपश्चर्या करायची, यज्ञ करायची, याग करायची, योगा करायची आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. परंतु आयुष्य भरपूर असल्यामुळे शक्य होत होतं. परंतु आता आयुष्य कमी झालं आणि आयुष्य कमी झाल्यामुळे यातलं एकही साधन कामाला येत नाही. म्हणून आमच्या संतांनी बाकीच्या सगळ्या साधनांचा निषेध केला. बारका बाबा, कारण की वय मर्यादा त्या टायमाला भरपूर असल्यामुळे आता 100 वर्षात त्यातलं एकही साधन उपयोगाला येण्यासारखं नाही. पूर्वी पहा तुम्ही, 100 म्हणजे 1 लाख वर्ष आयुष्य असल्यामुळे 60-70 हजार वर्ष लोक सहज तपश्चर्या करत होते. आता 100च वर्षामध्ये तेवढी तपश्चर्या शक्य नाही. आपण 100 वर्षात सुद्धा कीर्तनात 2 तास नीट बसत नाही. माणूस सारखा डान्स करतो. बारकावा पहा तुम्ही, त्यातला शरीर साथ देत नाही ना. पूर्वीसारखं आरोग्यच राहिलं नाही आणि त्यातल्या त्यात 100च वर्ष आहे. त्यामुळे भगवंताचं प्राप्तीचं हेही साधन आमच्या संतांनी निरर्थक ठरवलं. बारका बाबा तुम्ही, त्याच्यानंतर यज्ञाच्या बाबतीत सहस्र चंडी, कोटी चंडी, लक्ष चंडी, 9 चंडी, हे सगळे चंडी यज्ञ आपण करू शकतो. परंतु भगवंताच्या प्राप्तीला यज्ञकुंडामध्ये हत्तीच्या सोंडेसारखे गावरान तुपाची धार भगवंत यज्ञकुंडातून बाहेर येईपर्यंत आता या युगात शक्य नाही. कारण की आता तूप म्हटलं का लोक चूप म्हणतात. त्याच्यामुळे आता ते शक्य नाही. म्हणून त्याच्यावरही आमच्या संतांनी पडदा टाकला. तेही साधन निरर्थक ठरवलं. आणि मग बारका बापा महाराज आमच्या संतांच्या पुढे आला तो योगा. योगाच्या बाबतीत तुम्ही रामदेवजी बाबांच्या कॅसेट पाहिल्या असतील. रामदेवजी बाबांचा प्रोग्रामही तुम्ही अटेंड केला असेल. परंतु रामदेवजी बाबांचा योगा हा शरीर स्वास्थ्यासाठी 1 नंबर आहे. पण रामदेवजी बाबांच्या योगाच्या द्वारा तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईलच असं नाही. मग रामदेवजी बाबांचा योगा हा रामदेवजी बाबांचा योगा फक्त शरीर स्वास्थ्याला आहे. मग भगवंताच्या भगवंत प्राप्तीचे जे योगा आहेत ते 12 प्रकारचे 12 आसने आहेत. एका आसनाचा अभ्यास करण्यासाठी 12 वर्ष लागतात. आणि असे आसनं 12 44 असे 144 वर्ष पाहिजे. आपल्याकडे किती आहेत? 100 वर्ष. 100रातले बरेच गेले. त्याच्यामुळे आपल्याकडनं योगाचाही अभ्यास होऊ शकत नाही. म्हणून आमच्या संतांनी योगाचा देखील निषेध केलेला आहे. योगाची या वाटा जे रिगाले गा शुभटा, तया दुःखाचा चिवाटा भागाला. पाहे पालोहाचे चने जय बोचरिया पडते खाणे, तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. बोचऱ्या माणसाला भूक लागल्यावर लोखंडाचे हरभरे दिल्यावर तो जगल का मरल? त्याची जी अवस्था ती या योगामध्ये योगा करणाऱ्याची अवस्था. त्याच्यामुळे आमच्या संतांनी त्याचाही निषेध केला. आणि मग आमच्या संतांनी विचार केला का भगवंताची प्राप्ती तर मृत्यू लोकात झालीच पाहिजे. प्रत्येक मानवाला ती आवश्यक आहे. बरं, प्रयत्न करून देखील लोकांना भगवंताची प्राप्ती होत नाही. मग साधन नेमकं काय? साध्यापर्यंत पोहोचता येत नाही याचा अर्थ साधन चुकतंय. साधन लॉंग रूटचे आहेत आणि भगवंताची प्राप्ती त्यामुळे होत नाहीये. विठ्ठल विठ्ठल भगवंताची प्राप्ती होण्यासाठी साधन चुकीचे आहेत. कारण की साधन लॉंग रूटचे आणि आयुष्य शॉर्टकट आहे.
त्याच्यामुळे आमच्या संतांनी विचार केला, पुन्हा ग्रंथ काढले, अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर आमच्या संतांनी विचारांती एकच निर्णय घेतला का कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती अत्यंत सोपी आहे. काय केलं मग आमच्या संतांनी? एक साधन निवडलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून आमचे संत एकत्रित आले का कीर्तन केल्यानंतर जर भगवंताची प्राप्ती होत असेल, आपण जनसमुदायाला एकत्रित आणू. पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये भव्य असा मंडप दिला गेला. त्या भव्य अशा मंडपामध्ये महाराज या सगळ्या यंत्रणांची काहीच आवश्यकता नव्हती. त्याचं कारण असे, तेव्हा लाईटच नव्हती, आवाजा कंपनी जन्माला आलेली नव्हती. वाळवंटात मंडप दिला गेला, मंडपामध्ये लाईट नसल्यामुळे टेंबे पेटवले गेले. तिसऱ्या दिवशी मंडप तयार झाला. गोरोबा काका आणि कबीर महाराज पुढे बसले होते. गोरोबा काका आणि कबीर महाराजांनी मंडपात बसून सगळ्यांचं नियोजन केलं. मंडप तयार झाला. ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, संत जनाबाई वगैरे आदी करून सगळी संत मंडळी गोरोबा काका आणि कबीर महाराजांच्या पुढे जाऊन उभे राहिले. सांगितलं, बाबा मंडप तयार झालेला आहे, काका तुम्ही एकदा फेरफटका मारून या. गोरोबा काका उठले, संपूर्ण मंडपाची पाहणी केली, पुन्हा त्या ठिकाणी येऊन बसले आणि आल्यानंतर कबीर महाराजांच्याकडे पाहिलं. कबीर महाराजांना विचारलं, आज कीर्तन कुणाचं? कबीर महाराजांनी काकांकडे पाहिलं, काकांनी नामदेव महाराजांच्याकडे पाहिलं आणि नामदेव महाराजांना कबीर महाराज उद्गारलेत, नामदेवा नामा आज तुम्ही भेटा बांधा. माऊली तुमचा आवाज जरा चांगला असल्यामुळे चाल म्हणायला तुम्ही थांबा. जनाबाई सकाळच्या काकळ आरतीला, रात्रीच्या शेज आरतीला दोन्ही वेळेस तुम्ही उपस्थित राहता, तेव्हा एक काम करा, तुम्ही चालीचं नियोजन करा. कुणाला चाल, कुणाला ताल, कुणाला सोरे, कुणाला वाजवायचं, हे नियोजन तुमच्याकडे. कीर्तनाचं संपूर्ण नियोजन झालं. रात्री 8 वाजता आमच्या संत नामदेव महाराजांनी फेटा बांधला. महाराज वारकरी संप्रदायातलं पहिलं कीर्तन. तोपर्यंत ही कीर्तनाची परंपरा होती, पण वारकरी संप्रदायाची नव्हती. नारदीय कीर्तन होती, पण असला फेटा, असला उपर्ण, असला हार, असली पब्लिक, असले टाळकरी, असले गायक, असले वादक, ही परंपरा नव्हती. ही परंपरा खऱ्या अर्थाने 750 पावणे 800 वर्षापासून संत नामदेव महाराजांनी पहिल्यांदाच फेटा बांधला. विशेष उपक्रम म्हणून पब्लिकने गर्दी केली, भरपूर लोक जमली आणि भरपूर लोक जमल्यानंतर टाळकऱ्यांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. महाराज विचार करा, ताई फार नाही पण महाराष्ट्रात फक्त गाजलेली आहेत, पण अजून यांचं महाराष्ट्राच्या बाहेर नाव नाही. तरी सुद्धा या गायकांनी एखादी अशी उत्कृष्ट चाल म्हटली की समोरच्या श्रोत्यांच्या अंतःकरणातल्या कल्या खुलतात. सामान्य गायकांच्या आवाजातून महाराज विचार करा, महाविष्णूचा अवतार गायला उभे होते, ते काय सामान्य आवाज असेल? ज्ञानेश्वर माऊलींचा तो आवाज ऐकला, पब्लिकच्या अंतःकरणामध्ये तर आनंदाच्या लाटा उसळल्या, परंतु नामदेव महाराज डोलू लागले. नामदेव महाराजांना डोलता डोलता पखवाजाने पाहिलं. पखवाजा उड्या मारून मारून पखवाज वाजवू लागला. पखवाजाकडे पाहून आमची टाळकरी मंडळी हात दाखवून दाखवून टाळ वाजवू लागली. टाळकरी मंडळी हात दाखवता दाखवता नामदेव महाराज पुन्हा डोलायला लागले आणि तेवढ्यात महाराज गंमत अशी झाली का तो आवाज संपूर्ण पंढरपुरात दुमदुमू लागला. संपूर्ण पंढरपूर कीर्तनमय झालं. पंढरपूर कीर्तनमय झाल्यानंतर सावळ्या सुकुमार भगवान परमात्म्याच्या देवळात तो आवाज पोहोचला आणि तो आवाज देवळात पोहोचल्यानंतर सावळ्या सुकुमार भगवान परमात्म्याने विचार केला का आवाज ज्ञानाचा आणि नामाचा आहे. दोघे 3 दिवसापासून देवळात आलेले नेमकं यांनी काय केलेलं आहे हे पाहण्यासाठी आपण अवश्य गेलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा रात्रीचा अंधार, विटेवरून खाली उतरला. आधीच हा ब्लॅक अँड व्हाईट, पुन्हा अंधार, मॅच झाला. देव फिरता 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 वाळवंटात गेला. वाळवंटात गेल्यावर गर्दी असल्यामुळे नामदेव महाराजांचं तोंड काय देवाला दिसत नव्हतं, परंतु भगवान परमात्मा आवाज आला का तिथं असा करायचा.
राहतच नव्हतं त्याला, सारखा पुढे पुढे सरकत राहायचा. पुढे सरता 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 मध्यभागी गेला. रात्रीचा अंधार, कोण पाहते देवाकडे. असं करता 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 सुंदर अशी चाल आमच्या ज्ञानोबरायांनी काढली. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अशी चाल काढल्याबरोबर महाराज सगळे डोलायला लागले. डोलल्यामुळे त्या भगवंताला असली सेवा असली भक्ती तोपर्यंत त्याची कोणीच न केल्यामुळे भगवान परमात्मा भारावून गेला आणि त्या ठिकाणी नाचू लागला. इतका नाचला, इतका नाचला. तुम्ही सध्याच्या काळात वराती पाहता का नाही? वराती पाहून पहा. सध्या वरातींचं लय अवघड काम आहे. त्यातल्या त्यात आम्ही आळंदीत राहतो. आळंदीत दिवसाचे 400 500 लग्न होतात. आम्हाला कीर्तनाला जायचं असलं तर 2 तास अगोदर घरातून निघावं लागतं, तेव्हा गाडी आळंदीच्या बाहेर निघते. एवढं ट्रॉफिक. पण त्या वराती जर पाहिल्या तर अक्षरशः महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आल्याची शोकांतिका वाटते. बारका बाबा तुम्ही, माझं दुमत नाही आळंदीत लग्न करण्याचं. तुम्ही आळंदी परिसरातली मंडळी आहात. तुमच्या लाडक्या मुला मुलींचे लग्न तुम्ही माऊलींच्या गावात अवश्य करा. माऊलींच्या कृपेने त्यांचा प्रपंच आनंदाचाच होईल. परंतु एक भान ठेवा, ती संन्याशाची नगरी आहे आणि संन्याशाच्या नगरीत जर तुम्ही उत्मात केला, माऊलींच्या अगोदर आम्ही सांगतो तुमच्या मुला मुलींचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. नक्की सोड चिठ्ठी. त्याचं कारण आहे, संन्याशाच्या नगरीमध्ये आमच्या आळंदीचे कर्मचारी बाटल्या फेकू फेकू वैतागले. त्याच्यामुळे पण बारकावा पाहिला. जर दुपारच्या टायमाला आम्ही सहजासहजी मंदिराकडे फिरत निघालो तर वराती पाहतो. वरातींमध्ये महाराज अक्षरशः अशी पोरं नाचतात, अशी त्यातल्या त्यात गुंठ्या मंत्र्यांची असली तर मग विचारूच नका. आठी बोटात अंगठ्या, ते कान पैलवानकीचे वाकडे केलेले कोल्हापूरचे, खादीचे कपडे, बेफांग होऊन नाचतात. आणि नाचताना बँजो पार्टीवाल्याची लय मजा. बँजो पार्टीवाला मग त्या बंद करते, बंद कर, मग काटा लागा लाव, काटा लागा. ते काटा लागा संपेत नाही तो लावगेपर्यंत 50 घे, बंद कर, बंद कर. मग रेतीवाला नवरा पाहिजे. रेतीवाला नवरा वाजवेपर्यंत बंद कर, बंद कर. मग कोंबडी कोकायला लागली. कोंबडीचं संप लावेपर्यंत दुसरा लगेच येतो ते घागर नळाला लाव, पाणी सुटायला लागलं. आणि यावर्षी तर अजून दुसरंच गाणं निघलंय. पण अवघड आहे महाराज. ते नाही का यावर्षी निघलेलं, जाता जाता केला इशारा, हळूच येईल आम्ही कटावली, पुढं मला नाही पाठ. विठ्ठल विठ्ठल बारका बाबा महाराज, ही वरातीची अवस्था आहे. पण या वरातीमध्ये कितीही पोरण दुपारच्या टायमाला गुरुजी बाप दारू पितो हो, आणि संध्याकाळी वरातीला पोरगा बाप जा भाड्या, अरे टाइम झाला चाल घरी. पोरगा त्याला रात्री टायमाला असं तुम्ही जावा म्हणतो घरी. शोकांतिका मार. पण तरी सुद्धा मी सांगतो तसली वरात तुम्ही अजून पाहिली नाही. मला सांगा बारकाईने, पोरं कितीही दारू पिली, दारू पिल्यानंतर तुम्ही अशी वरात पाहिली का आजपर्यंत? का पोरं भरपूर दारू पिली आणि दारू पिल्यानंतर कपड्यांची सूद नाही राहिली, कपडे काढून नाचली, अशी एखादी वरात पाहिली का तुम्ही गुरुजी? पाहू शकणार नाही. त्याचं कारण असे, भले थोबाड फुटेल, ओले होतील, दातडे पडतील, गटारीत पडतील, पण त्याचं कारण असे, हिंदुस्थानाची भूमी आहे महाराज. हिंदुस्थानाची संस्कृती सध्या तरी जगाच्या पाठीवर 1 नंबरला आहे. हिंदुस्थानच्या बाहेर गेल्यानंतर हिंदुस्थानची किंमत माणसाला कळते. जरा जाऊन पहा. 1 नंबरची संस्कृती सध्या तरी, नादच करायचा नाही. 1 नंबरची संस्कृती म्हणजे माझ्या हिंदुस्थानाची आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र 1 नंबरला. महाराष्ट्राची ख्याती तुम्हाला माहित नाही का? परप्रांतीय आमच्या महाराष्ट्रात येतात, लाता घालून काढले तरी सुद्धा जात नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. विठ्ठल म्हणून 1 नंबरची पोरं भले दातडे पडतील, ओले होतील, पण कपडे काढून नाही नाचणार. पण आमच्या भगवान परमात्म्याला न पिता महाराज एवढी नशा चढली, एवढी चढली का भगवान पिलेला नव्हता, कीर्तनाची नशा होती. एवढी चढली की अक्षरशः मध्य मंडपात गेला आणि बिन कपड्याचा मोकळा देवला. कोणीतरी कबीर महाराजांना दाखवलं, महाराज महाराज ते पा, ते पा. कबीर महाराज उठले त्याच्याजवळ, कुठला रे तू? पंढरपुरातलाच महाराज. कशाला आला? कीर्तन ऐकायला. अरे पण नाचतो कशाला येड्या? राहत नाही मला महाराज.
अरे पण तुझ्या अंगावर कपडे कपडे नाही का म्हणला. देव लाजला म्हणून पळाला. देव पळाला खरा, पण कबीर महाराजांनी स्पर्श केल्यामुळे कबीर महाराज बेसावध झाले. बारका बाबा तुम्ही, कबीर महाराजांनी देवाला सावधान केलं, पण कबीर महाराज बेसावध झाले. हो,